नमस्कार, मी मंदार फणसे. आपण पाहतोय महाराष्ट्राचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये गेले काही वर्ष एक धडाडती तोफ आपण बघतोय, एक मुलूक मैदान तोफ आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. मनोज जरांगे, आपलं स्वागत आहे. एक मनमोकळी चर्चा तुमच्यासोबत करायची आहे आणि खरं तर या चर्चेमधलं अर्थातच कारण आहे की तुमचा लढा गेले सातत्यानं काही काळ तुमचा जो लढा सुरू आहे, या लढ्याला गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं अपेक्षित उत्तर तुम्हाला हवं होतं ते अपेक्षित उत्तर मिळताना दिसलं नाही. यामुळे तुम्हाला जो राग आलेला आहे त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो हाच आहे की गेल्या काही काळामध्ये तुम्हाला असं वाटत होतं का की आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी तुम्हाला न्याय मिळेल म्हणून? हो, 100% वाटत होतं. कारण बोलणं चालणं हे सुरू असतं. माझाच मला आवाज येतोय का डबल? बोला सलग बोला. हे बोलणं हे सुरू असतं, परंतु वाटायचं की मिळणार, मराठ्यांना 100% दिलं जाणार, आरक्षण देतील ही भावना मात्र आमच्या मनात होती. इतकी फसगत आमची होईल असं मात्र वाटलं नव्हतं. हां, थोड्याफार प्रमाणात बोललं जातं, मीडियात असो, भाषणात असो, हे वैचारिक मतभेद असू शकते, इथपर्यंत ठीक वाटायचं. पण इतका द्वेष फडणवीसांच्या मनात असेल आणि एवढी मोठी खुन्नस शेवटी जाता जाता आम्हाला देतील, हे मात्र आमच्या मनात सुद्धा नव्हतं. पण प्रचंड मन दुखावलेत आता मराठीचे त्यांच्यामुळं. आमची खूप हेळसांड केली त्यांनी. प्रचंड मोठी खुन्नस आम्हाला या क्षणाला अपेक्षितच नव्हती. माझ्या गोरगरिबाच्या लेकरांनी काय केलं होतं तुमचं? या गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षणाची मागणी होती, त्यांच्याविषयी एवढी द्वेष भावना तुमच्यात असण्याचं काहीच कारण नव्हतं. शेवटी पक्ष कोणचा असू द्या दादा, शेवटी काम करणारा हा सगळ्या समुदायाचा माणूस तिथं असतो. ज्यावेळेस आपण काम करतोय त्यावेळेस आता भाजपमधला जरी मराठा असला तरी त्याला त्याचे मुलं मोठं करणं आहे. अशी माय नाही आहे किंवा बाप नाही आहे घरात की त्याला वाटत नाही माझे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. प्रत्येकाची आशा असते, प्रत्येकानं मनोमनी ठरवलेलं असतं की आपले लेकरं मोठे व्हावेत. आणि आज ते प्रश्न विचारत आहेत आता. म्हणजे जरी उदाहरण घ्यायचं ठरलं, भाजपमधला जरी मराठा असला तरी ते प्रश्न विचारतायत, आमच्या लेकराने तुमचं काय केलं होतं? 20-20 वर्ष 25-25 वर्ष झालं आम्ही तुमच्या पक्षात काम करतोय. तुम्ही आमच्या मुलाला शिक्षणासाठी आरक्षण लागतं, नोकरी लागतं, का देत नाही आहेत तुम्ही? आमच्या डोळ्यात देखता तुम्ही जर ओबीसीच्या 17-18 जाती आरक्षणात घालताय त्यावेळेस धक्का लागत नाही तुमच्या आरक्षणाला. आणि ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही धक्का लागतं म्हणताय. म्हणजे ही खुन्नस आहे मराठ्यांना दिलेली की तुम्ही काही करा, मराठी किती आंदोलन करा, तुम्हाला जे ताकद लावायची तर लावा, मी भेट नाही तुम्हाला, अशी फडणवीसांची खुन्नशी. तुमच्या डोळ्या देखता मी 17-18 जाती ओबीसी आरक्षणात घालतोय पण मराठ्यांना मी आरक्षण देत नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. सगळं उलटं केलंय त्यांनी. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं, त्यांनी ECBCतून दिलं, आमचं EWS घातलं, तिथं वाटोळं केलं आमचं. आम्ही सांगितलं त्यांना EWS घालू नका, मुद्दाम घातलं. आम्ही एक मागतो ते दुसरे देत आहेत. आम्ही त्यांना शेतकऱ्यांचा मालाचा भाव मागितला, त्यांनी 1500 रुपये दिले. आम्ही उलट आम्ही मागितो एक, तुम्ही महामंडळ देताय लोकांना. लोकांची मागणी काय आहे, लोक काय मागतायत, लोक काय म्हणतायत, तुम्ही उलट काय करताय? मराठ्याच्या पोरावर केसेस होऊ देऊ नका, मग तर 1.5 लाखापेक्षाही जास्त झाल्या. आम्ही सांगितलं गॅजेट लागू करा, 3ही गॅजेट लागू नाही केली. तुमचं आता म्हणणं आहे, तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा काढला. तुमचं म्हणणं आहे की पोलीस केसेस मराठ्यांच्या मुलांवरती आहेत, 1.5 लाखाच्या आसपास आहेत. एवढा मोठ्या आकड्याच्या जर का केसेस आहेत, गेल्या वेळेला तुम्हाला आश्वासन मला वाटतं दिलं होतं सरकारने की या केसेस सुद्धा रद्दबातल करण्यात येतील, ते अजून झालेलं नाहीये? नाही, ते आकडा मागा पुढे होऊ शकतो, जाऊ दे. त्या आकड्यात काय गुडलंय? 4 दिवसाचा विषय म्हणले होते आम्हाला त्या टायमाला. केसेसचा विषय म्हणजे फक्त 4 दिवसाचा विषय, आणखीन नाही झाल्या. केस महत्वाचे नाही, रौदी चल, आम्हाला आरक्षण पाहिजे. त्या आरक्षणाचं काय झालं? ते का दिलं गेलं नाही? तुम्ही असं का खुनसेपणानं मराठ्यांशी वागायला लागलात? कधी शत्रू होता मराठ्यांचा? कधीच शत्रू नव्हते. मानायची गरज पण नव्हती. पण यांनी जाणून बुजून जी मराठ्यांचा छळ चालवला ना, ही यांचा सुपडा साफ करणाऱ्या पण आता सोडत नाहीत. कोणाला नाही वाटू शकत की एवढं. तुम्ही म्हणताय की सातत्यानं, म्हणजे गेल्या काही काळात तुम्ही आता जे आपल्याशी बोलताना म्हणताय की फडणवीस हेच एक त्याच्यामधले जबाबदार व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे हे असं झालं. पण तुम्हाला असं वाटत नाही की हे महायुतीचं सरकार आहे, तुमचा लढा हा केवळ फडणवीसांशी आहे, महायुतीशी आहे,
की मुख्यमंत्री ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं होतं याच्यापूर्वी? बोलणं सगळ्याशी सुरू आहे, बोलणं सुरू नाही म्हणजे अगोदर असण्याचं किंवा नसण्याचं काही कारणच नाही. अहो करताच देवेंद्र फडणवीस हो, बाकीच्यांना काही किंमत नाही, तिथं कामच करू देत नाही तो. कारण मुख्य भूमिकाच देवेंद्र फडणवीस पार पाडतोय. कोणाला आरक्षण मिळू द्यायचं की नाही मिळू द्यायचं, कोणाच्या मागण्या मान्य करायच्या आहेत की नाही करायच्यात, यांना कशी वागणूक द्यायची, हीन वागणूक द्यायची की नाही द्यायची. कारण इथं पुरता शेतकरी अडचणीत आहे, नाही दिलं. मराठा आरक्षण अडचणीत नाही दिलं. यांनी दलितांचे, यांनी मुसलमानांचे प्रश्न कधी सोडले नाही. लिंगायत समाजाला आरक्षण मागतोय, बंजारा समाजाला आरक्षण मागतोय, नाही दिलं. कायकाडी समाज, वडार समाजाला आरक्षण मागतोय, नाही दिलं. कारण इथं अनेक प्रश्न आहेत, लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत, नाही सोडवले. यांना एक मागितलं की उलटं देत आहे, म्हणजे उलट्या खोपडीचं आहे. त्यामुळे त्याला नीट करतो यावरीन आता. तुम्ही म्हटलं होतात की नांगर उभा आडवा फिरवायचा आहे. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही या 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 उभा आडवा नांगराची जी भाषा केली, ती भाषा करत असताना तुम्ही गेले काही काळ अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेताय. तर या मुलाखतींमधनं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतंय की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे या मुलाखती घेतल्यात, त्याचा रिझल्ट द्याल, तुम्ही पाडण्यासाठी की निवडून येण्यासाठी निवडणूक या सगळ्यांना पाठिंबा देणार आहात? नाही, ते काय व्हायचं ते आता उद्या होईल. उद्या आम्ही सकाळी 11 वाजता बैठक लावलेली आहे. आता 11 वाजता बैठक इथं अंतरवालीत आम्ही बोलवली. पाडायचेत का उभा करायचे या संदर्भानं ती उद्या होईल. काय व्हायचं ते. ही भाषा आमच्याकडे नव्हती, तुम्ही जे म्हणताय ना, ही भाषा आमच्याकडे नव्हती. आडवा उभा नांगर फिरवायची. आम्ही देवेंद्र फडणवीसांना संधी दिली होती की तुम्हाला संधी आहे, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचा, शेतकऱ्यांचा ज्या ज्या मागण्या आहेत त्या प्रश्न मार्गी काढा. त्यांनी नाही काढले. त्यांना जाणून बुजून मराठ्यांचं वाटोळं करायचं होतं. त्यांना जाणून बुजून मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नव्हतं. त्यांना खुन्नस द्यायचं. बरं झालं मराठ्यांना वेळेवर कळालं हा माणूस किती खुनशी आहे, हा माणूस कसा जाती जातीमध्ये दंगली लावतोय, हा कशा भांडणं लावतोय. हे लय चांगलं झालं. वेळेवरची त्याच्या पोटातलं सगळे बरबटलेले विचार बाहेर पडले, हे खूप चांगलं झालं. आणि त्याच्यात माझा मराठा समाज खूप सावध झाला. कारण त्यांनी तो 17-18 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या आणि माझा मराठा ढवळून निघाला. या राज्यातले खरबडून मराठे उठले. त्यांच्या लक्षात आलं आता पक्ष काय मोठा करायचा आहे. यांनी फक्त आम्हाला भाषा शिकवायची, एकोपा राहायला पाहिजे, अमुक तमुक. दुसरी एक भाषा शिकवता येते आम्हाला, म्हणजे यांचे पोरं परदेशात शिकायला. आणि आम्हाला सांगते दांडके घ्या, कुऱ्हाडी घ्या, दगड घ्या, कोयते घ्या, आम्हाला इकडे सांगणार आणि यांचे पोरं परदेशात शिकायला जाणार. म्हणजे आज प्रत्येक माय माऊली अशी आहे किंवा एक बाप असा आहे की त्याला वाटतं आता आपण जे कष्ट करून लेकरं शिकवलेत हे मोठे झाले पाहिजे. कारण आम्हाला वाटतंय ना आमच्या पोरांना खुर्च्या मिळाल्या पाहिजेत, आम्हाला वाटतंय आमच्या पोरांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजेत. आणि मराठ्यांना घराघरातल्या आडाणी जरी असले तरी कळतंय की देवेंद्र फडणवीस आपल्या लेकाला किंवा लेकीला मोठं होऊ देत नाही, आरक्षण देत नाही. सगळेच भाजपमधले मराठी काय काय म्हणू आता आपण त्याला, सगळ्यांची काय सुविधा करून ठेवलेली नाही फडणवीसनी. भाजपमधला मराठा मग त्याला नोकऱ्यात, शिक्षणात राखीव कोठा आहे. भाजपमधल्या मराठ्यांना करोडो रुपये मी एकीकडे ठेवले, टेन्शन घ्यायचं काम नाही. अरे त्यालाही वाटतंय ना 20-25 वर्ष झालं आपण भाजपचं काम करतो. आज ठीक आहे, पंचायत समितीचा तुमचा जिल्हा परिषदचा आमदार, खासदार, मंत्री मोठा असेल, तो त्याच्या पोरीचं फीस भरेल. पण भाजपमधला माझा गरीब मराठा आज प्रश्न विचारायला लागलाय, तुम्ही भरताल रे, मी रोज मतदान करतो प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला, पण मी नाही फीस भरू शकत. ज्यावेळेस माझ्या मुलीची मला फीस भरायची त्यावेळेस मला 10 उमरे झिजवायला लागतात. ज्यावेळेस माझा मुलगा नोकरीला लागणारे अधिकारी होणार आहे त्यावेळेस मला आरक्षण लागतंय. तुम्ही पैशावर करताल, आम्ही नाही करू शकत गरीब मराठी. मनोज जरांगे आपल्याला सातत्यानं दाखवायला नको होती यापुढे. बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय की मराठ्यांची मुलं जी आहेत, खास करून गरीब सगळा जो विभाग आहे तिथली मुलं जी आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, ते उच्च पदस्थावरती गेले पाहिजेत, ते श्रीमंत झाले पाहिजेत. पण त्याबरोबरीने तुम्ही हे म्हणत असताना ज्या पद्धतीनं आरक्षण मागताय त्या आरक्षणामध्ये अर्थातच येणाऱ्या काळामध्ये जर का तशा पद्धतीनं आरक्षण झालं असतं तर त्याला ओबीसींचा पण विरोध होता. पण तुम्ही कुठेतरी ओबीसींची सांगड घालायचा प्रयत्न केला का, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला का? तुम्ही त्या पद्धतीनं सहमती दर्शवायला पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांनी. तुम्हाला केवळ एका बीजेपीनी विरोध केला आणि बाकीच्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं काही आहे?
आता हे जे छगन भुजबळ करतोय हं. की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो मराठी आल्यामुळं. आता 17-18 जाती मोठ्याल्या आरक्षणात गेल्या, आता नाही धक्का लागला त्याला. हं. आता काय झालं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का ते तुमचे आहेत, मराठी तुमचे नाही आहेत? हं. ही संदेश देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून फडणवीस देतोय काय? आता कुठं गेलं तुमचं कमी आरक्षण होतं, धक्का लागतो, आमच्या ताटात येऊ नका. आता तुमच्या ताटात जेवायला चालतंय का? सर तुम्हाला सांगतो, यांना धक्का फिक्का लागायचं काही कारण नाहीये. 1884-81 पासून आम्ही येत आरक्षणात 200 वर्षापासून हेच आमच्या ताटात येत, तरी आम्ही कधी विरोध नाही केला. हे 67 पासून आलेत आरक्षणात, एकदा 90ला आलेत, पुन्हा एकदा 94ला गेलेत. आम्ही 1884 पासून आरक्षणात येत. हे आमच्या आरक्षणात आलेत, आम्ही नाही त्यांच्या. तरीही आम्ही संयमानं घेतोय, तरीही संयमानं चाललोय. पण आता आमचा संयम का सुटला की यांनी आम्हाला खुन्नस दिली. आमच्या नाकावर टिच्चून यांनी निर्णय घेतलाय की आम्ही मराठ्याला मोजतच नाहीत. मराठ्यांना काय करायचं ते करा. कुठेतरी तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचा सुद्धा कर्जमाफीचा किंवा त्यांच्या शेतीमालाचा विषय घेत नाहीत आम्ही. तुम्हाला काय करायचं ते करा. म्हणून आम्हाला आता नाविलाजाने यांचा सुपडा साफ करावा लागणार आहे. पण मराठ्यांची ताकद या राज्यात काय ही मराठ्यांना दाखवावी लागणार आहे. आणि एक बी माय आणि बाप घरात असा नाहीये की आपल्या मुलाचं वाटोळं फडणवीस करतोय तरीही त्याच्या बाजूने उभा राहील असा या राज्यात जातवान मराठा असू शकत नाही. आणि माझंही मराठ्यांना आव्हान आहे. इथं प्रश्न आता तुमच्या मुलाचा आहे, तुमच्या जातीचा आहे, तुमच्या मुलीचा आहे. तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. तुम्ही जर पुन्हा पुन्हा म्हणाल की आम्हाला आमचा नेताच पाहिजे, आमचा पक्षच पाहिजे, तर तुमच्याच पक्षानं, तुमच्याच नेत्यानं, तुमच्याच लेकीला आणि लेकाला आरक्षण दिलं नाही हे लक्षात असू. अग्निपरीक्षा मराठ्यांनी स्वतःच्या मुलाचं आणि मुलीची घेऊ नका. त्यांना नरक यातना भोगावे लागतील असं पाऊल मराठ्यांनी उचलू नका. पण सोन्यासारख्या लेकरांनी काय केलंय तुमचं? बरं, तुम्ही बरोबर आहे. तुम्ही लेकरांसाठी बोलताय, मुलगी तुम्ही लेकरांसाठी बोलताय, कष्ट करून वाढवली. नक्की त्यांना कधी ऊन लागू दिलं नाही, स्वतःच्या पदराने झाकवलेत. पाऊस आला तर पदराखाली लेकरं घेतले. सोन्यासारख्या लेकराचं वाटोळं करण्याचं काम फडणवीस करायला आहे. त्याला आता सुट्टी देऊ नका. पक्ष आणि नेता मोठा करून तुमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागलेत, ते पडू देऊ नका. नसता येणाऱ्या काळात तुमचेच मुलं तुम्हालाच माफ करणार नाहीत. तुम्ही ज्या तडफेनी, ज्या त्वेषानी हे सगळं मांडताय, हे मांडताय म्हणून तुमच्याबरोबर एवढे दिवस गेले काही काळ माणसं सगळी उभी आहेत. खास करून तुमचा समाज उभा आहे. पण त्या समाजाच्या बरोबरीनं इतर पण समाज तुम्हाला येऊन भेटताना आम्ही बघतोय. आम्हाला दिसतंय की रात्री बेरात्री इतर नेते पण तुम्हाला येऊन भेटत आहेत. काय चर्चा चालतात त्यांच्या? कारण ते तुम्हाला इतक्या आशेने येऊन भेटतायत. नेमकं काय घडतंय? तुम्हाला MIMचे नेते येऊन भेटले, तुम्हाला भाजपचे नेते येऊन भेटले, पण काय होतंय? म्हणजे तुम्ही इतके दिवस का जात आहेत या सगळ्या याच्यामध्ये? नाही, तुम्ही म्हणताय ते खरं आहे की मी सगळ्या जाती धर्माचे लोक रात्रंदिवस येऊन मला भेटतायत आणि आपल्या माध्यमावरही तुम्ही बघताय, हे तुम्ही म्हणताय हे खरं आहे. कारण मी जातीवादी नाही आहे ना. ज्या अर्थी मला छत्रपती शिवरायांचे विचार मान्य आहेत, छत्रपतींचं हिंदुत्व मान्य आहे, त्याचा अर्थ मी जातीवादी नाहीच आहे. छत्रपतींच्या काळात त्यांच्यासोबत सगळ्या जाती धर्माचे लोक होते. मी आत्तापर्यंत गावखेड्यातल्या एकाही जाती धर्माच्या माणसाला दुखवलेलं नाही. मग तो मुस्लिम असेल, तो दलित असेल, तो गोरगरीब ओबीसी असेल किंवा 18 पगड जातीतले असतील, मायक्रो ओबीसी असतील, गोरगरीब शेतकरी असेल, मी एकाही माणसाला, धनगर बांधवाला सुद्धा आत्तापर्यंत दुखवलेलं नाही. मी नेत्याला सोडत नाही. हे कोणाचेच नाहीत. हे इतके हरामखोर आहेत. हे कोणाचेच नाही आहेत. हे राजकारणी आहेत. हे त्यांच्या फायद्यासाठी आमचा वापर करतात. आता तुम्ही फ्रेम दिलेले म्हणून तुम्हाला दाखवता येणार नाही. इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आत्ता बसलेले आहेत आणि ते बी तुम्हाला हजारात दिसतील, सगळ्या जाती धर्माचे. मी जातीवाद करत नाही आणि मला ती कधी जातीवाद शिवणार सुद्धा नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी जे आमचं वाटोळं केलं प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत, तो मुस्लिम असेल, तो धनगर असेल, तो गोरगरीब ओबीसी असेल, मराठा असेल किंवा दलित असेल, शेतकरी असेल, आता मात्र सुट्टी नाही. आम्हाला उघड धमकी दिली देवेंद्र फडणवीस की तुम्हाला काय करायचे ते करा, मी मात्र तुम्हाला आरक्षण देत नाही. पण या 17 जाती तुमच्या नाकावर टिचून घालतोय. पण त्याच दिवशी मराठा ताकदीने उठला. म्हणजे 6 प्रमाणपत्रावरती, 6 नोंदीवरती तुम्ही एका समुदायाला आरक्षण देत असाल, तुम्हाला असं चांगली गोष्ट आहे. आमचा पाठिंबा दिलाच पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही की हा प्रश्न होता, हा राज्याच्या पलीकडचा होता? आम्हाला कसं काय आरक्षण नाही? राज्याच्या पलीकडचा होता, केंद्रापर्यंत जाणारा प्रश्न होता, असं तुम्हाला वाटत नाही? तुम्हाला असं वाटतं की केवळ देवेंद्र फडणवीस, कारण तुम्ही सातत्यानं, म्हणजे आश्चर्य हे वाटतं की तुम्ही सातत्यानं ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेताय
तर त्या अर्थाने अर्थातच तो राग तुमचा जो आहे, तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलं होतं का त्यांनी त्याच्या अगोदर? नाही नाही नाही, हे आश्चर्य नाही आहे. तुम्हाला ते आश्चर्य वाटतं की मी देवेंद्र फडणवीसलाच बोलतोय फक्त, ते तुम्हाला वाटतं दादा. ते आश्चर्य नाही आहे. उलट एक आश्चर्य वाटायला पाहिजे या राज्याला, तुमच्यासह सगळ्यांना, की देवेंद्र फडणवीसचा खरा चेहरा बाहेर आला. त्याचं नाही ऐकलं की तो किती खुनशी आहे हे राज्याला बघितलंय. कारण ते काय शत्रू नव्हते ना. आता उघड उघड सांगतो तुम्हाला, मी आता 1.5 महिना झालं इथून पाठीमागं मी त्यांच्यासाठी उपोषण केलंय की मी उपोषण करतोय. मी राजकीय भाषा बोलत नाही, कधी बोलणार नाही. माझा आणि माझ्या समाजाचा प्रश्न एवढाच की आरक्षण द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, मजा करा, तुम्हीच राहा तिथं, मला नाही जायचं. तुम्हाला ही संधी आहे, तुम्ही द्या. ज्या अर्थी तो इतकं सांगून आम्ही शांत राहून देत नाही, याचा अर्थ त्याचा चेहरा फाटला, त्याचा विचार बाहेर आला सगळा. त्याच्या मनात मराठा द्वेष किती ठसून भरलेला आहे हे जनतेसमोर आलं. कारण त्यांनी 1 जणाला आरक्षण दिलं 15-16 जातीला, पण आम्हाला दिलं नाही. ही खुन्नस जी आम्हाला दिली ना, ही खुन्नस त्यांना मागात पडणार आहे आता. कारण आम्ही नाही सहन करू शकत आता. कारण काही मर्यादा असतात, आम्हालाही काही मर्यादा आहेत. आम्हाला लेकरं आहेत. तुला जसा पक्ष वाचवायचा आहे त्या तुला वेदना आहेत. तुझा पक्ष वाचला पाहिजे, सत्ता वाचली पाहिजे. आमच्या लेकराच्या वेदना आम्हाला वाचवायच्या, आम्ही त्याच्यासाठी लढतोय. नाही बघू शकत गोरगरिबांच्या वेदना. आम्ही इथं रात्रंदिवस शेतात काम करायला लागतंय. आमचे पोरं जर सुशिक्षित बेकार होणार असले, त्यांना नोकऱ्या मिळणार नसत्या, तर आम्ही सहन नाही करू शकत. तुम्ही जास्त त्रासात टाकायलात आम्हाला. EWS मधले सगळे पोरं बाहेर आले आमचे. ACBCतले निवडणूक झाले सगळे बाहेर येणार आहेत. ते टिकणारच नाही. इथं ओबीसीतलं आरक्षण आमचं रोखलंय. पण त्याचा अर्थ हाच होतो ना. तुम्हाला आज राजकीय दृष्ट्या विरोध जो होतोय, आज राजकीय दृष्ट्या तुम्हाला जो विरोध होतोय, मनोज दादा एक मिनिट, मला प्रश्न तुम्हाला थेटच विचारायचा आहे की आज तुम्हाला जो राजकीय जो विरोध होतोय तो केवळ संख्येच्या आधारावरती, बहुसंख्याच्या आधारावरती तुम्हाला असं विरोध करणाऱ्यांची भीती आहे, खास करून ओबीसी समाजाची, की तुम्ही जर का त्या ओबीसी समाजामध्ये आलात तर मराठे हावी होतील, मराठे जे आहेत ते राजकीय आरक्षणामध्ये येतील आणि मग राजकीय आरक्षण जे ते ओबीसींना मिळणार नाही. हा जो गोंधळ जो आहे त्यातला, तो गोंधळ तुम्ही कसा बघताय? नाही, ते छगन भुजबळ पागल आहे. ते खुनशी आहे, बधीर डोक्याचं. ते हे काही धक्का लागत नाही. आता धक्का कम नाही लागला, मग मराठी आरक्षणात आल्यावर धक्का लागतो. आता कसं काय धक्का नाही लागला त्याला? आता काय नाही बोलला तो? काय म्हणायचं आमच्या टायमाला, गोर गरीब ओबीसीच्या आरक्षणात येऊ नका, त्यांचं वाटोळ होईल, त्यांनाच कमी. आता ह्या 17 जाती तो घातल्या, आता कमी नाही का त्यांना? आता कमी नाही झालं का? आता काय म्हणतोय ओबीसी ते सांगतो दादा तुम्हाला. आता जे आरक्षण घातलंय या 16-17 जाती, आता ओबीसी मला म्हणतो येऊन, ज्यावेळेस मराठ्यांना द्यायचं होतं त्यावेळेस हे म्हणले, ते म्हणते आम्ही ओबीसी आहेत, पण मराठ्याला द्यायचं होतं त्यावेळेस हे म्हणायचे ओबीसीचं कमी होईल. आता त्याने आमचं कमी केलंय. हे ओबीसीचा सुद्धा विरोधक आहे. यांनी आमच्या जातीत त्या आणून घातल्यात. मग आम्हाला जर आमचं म्हणून घालत असलं तर मराठा सुद्धा आमचा आहे, मराठ्यांना का घालू नये? हे इतकं किचकट करून ठेवल्याने विदारक परिस्थिती ही फडणवीसांनी सुद्धा केली. या राज्यात इतकी विदारक परिस्थिती करून ठेवली या निवडणुकीच्या आणि या मताच्या आणि सत्तेच्या नावाखाली या माणसानं, की प्रचंड विदारक केली. स्वतःचा सुस्वार्थ साधायचा, खुर्ची मिळवायची, यासाठी जाती जातीत महामंडळ वाटेव, कुठं 1500 रुपये वाटेव आणि लोकांना आयुष्याचं दे. याने नसतं वत. तुम्हाला मनं जिंकायला लागतील, तुम्हाला प्रश्न सोडायला लागतील. तुमच्यासाठी प्रश्न महत्वाचे आहेत. तुम्हाला का अपयश यायला लागलं त्याचं कारण सांगतो. तुम्हाला शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती मागितली, तुम्ही दिली नाही. शेतकऱ्यांनी तुम्हाला अनुदान मागितलं, तुम्ही दिलं नाही. शेतकऱ्यांनी तुम्हाला पीक विमा मागितला, दिला नाही. शेतकऱ्यांना लाईट पाहिजे ती तुम्ही दिली नाही. त्याच्या मालाला भाव पाहिजे तो तुम्ही दिला नाही. त्याच्या दुधाला कांद्याला भाव पाहिजे तो तुम्ही दिला नाही. म्हणून ही सगळा वर्ग एका बाजूला झालाय. आता राहिला मराठ्यांचा विषय. मराठ्यांना तुम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी देऊ म्हणले, दिली नाही. ते म्हणतात कायद्यात नाही. कुणबी या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे. तुम्ही आरक्षण दिलं नाही. तुम्ही गॅजेट कायदेशीर आहेत. हैदराबाद गॅजेट पासून सातारा बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, हेही दिलं नाही.
तुम्ही मराठ्यांचं एक काम केलं नाही. धनगरांना तुम्ही पहिल्या टप्प्यात पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणले, नाही दिलं. त्या लोकात खूप खतखत आहे, तुम्हाला दिसतंय तसं नाहीये. गाव खेड्यात लोकात खतखत आहे की हा माणूस मारेकरी आहे गोरगरिबाचा. थोडेफार असतील मला नाही माहित, परंतु सर्वसामान्य ओबीसी आणि मराठा यांच्यात प्रचंड खतखत आहे. यांनी मुस्लिमांना आरक्षण नाही दिलं, यांनी कैकडी समाजाला नाही दिलं, राजपूत समाजाला नाही दिलं, लिंगायत समाज बंजारा समाजाला आरक्षण नाही दिलं, कारण त्यांच्या आरक्षणाची मागणी वेगळी आहे. हा माणूस काम करत नाही. त्या महादेव कोळीला तर विचारतच नाही कोणी. आदिवासी समाजात ठाकूर समाज आरक्षण मागतोय, त्यांना आरक्षण नाहीये. राजपूत समाजाला या राज्यात आरक्षण नाहीये. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा हा अधिकारी बनला पाहिजे. किती दिवस आम्ही कष्ट करायचे, किती दिवस आम्ही शेतात काम करायचं, आम्ही हाल भोगायचे, आम्ही मजूर म्हणून राहायचे, कोणाला अपेक्षा नाही. माझ्या मराठ्यांना पण तसंच वाटतंय की आम्ही किती दिवस हमाली करायची मुंबई पुण्याला, किती दिवस रिक्षा चालवायचे, तिकडे हॉटेल चालवायच्या, टपऱ्या चालवायच्या. माझ्या मराठ्यांच्या गरीबाच्या लेकरांना अधिकारी होण्याचं स्वप्न माझ्या मायबापाने बघायचं नाहीये का? पण जे आमचे पिढ्याना पिढ्या आजोबाचे मायबापांचं कष्टात गेले, चिखलात आम्ही कामं केलेत, उन्हात केलेत, किती नाही, दिवस याबाबत- आम्ही सुखाचे स्वप्न नाही बघायचे का? याबाबत अगदी तुम्ही जे आमचं बोलताय, मराठ्यांचे तुम्ही जे मुलगी बोलताय ते engineer सत्य होता, बोलताय. engineer होता, तुम्ही जे होता, बोलताय IPS अधिकारी हक्काची गोष्ट आहे. म्हणून दादा तुम्हाला पुन्हा मी मुद्दाहून हा प्रश्न तुम्हाला अशासाठी विचारतोय की आतापर्यंत हेही सांगितलं गेलं विरोधकांत, आपण म्हणूया की तुमच्या वैचारिक विरोधकांकडनं असं म्हटलं गेलं की जे मराठे विस्थापित आहेत त्यांच्यासाठी प्रस्थापित मराठ्यांनी काय केलं, जे शिक्षण सम्राट मराठे आहेत त्यांनी तुमच्या मुलांसाठी काय केलं. जर मुलांचाच प्रश्न असेल तर त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विविध पद्धतीनं मुलांना महामंडळामार्फत किंवा ACBCच्या वेळेला सुद्धा तुम्हाला जे द्यायचं होतं ते दिलं होतं. हे सगळं असताना तुम्हाला असं का वाटतं की हे केलंच जाणार नाही, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा केलं जाणार नाही? मग उपाय काय? तुम्ही उद्या राजकारणात येणार आहात, तुमची माणसं राजकारणामध्ये येणार आहेत, उपाय काय? नाही, देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे ना, त्यांनी काय दिलं नाही असं तुमच्या माध्यमातून म्हणणं आहे की त्यांनी काहीच दिलं नाही बाबा. मग तरी का? अहो त्यांनी काय दिलं नाही म्हणून तर तुम्हाला सत्तेवर बसविलं ना. 106 आमदार कुणी दिले? ते काय देत नाहीत म्हणून तर यांना आणलं होतं तुम्हाला. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा बेकार निघालेत. त्यांनी तरी आम्हाला माहीत बी नव्हतं त्यावेळेस आमच्या डोळ्याच्या मागं काय वाटोळं केलंय आमचं. त्या सांगण्यावरून आम्ही आत्तापर्यंत की त्यांनी आमचं वाटोळं केलंय म्हणून तर आम्ही तुम्हाला आणलंय. तुम्ही तर आमच्या डोळ्याच्या वाटोळं केलं. आम्ही मागणी करतो एक, तुम्ही दिली एक. तुम्ही तर आमच्या लेकराच्या ताटाचं औषधच खाल्लं डायरेक्ट. ते दोषी आहेत म्हणून तर आम्हाला वाटलं होतं तुम्ही आम्हाला देताल. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा भयानक क्रूर विचारी निघाले. इतका क्रूर विचार या राज्यानं 75 वर्षात कधीच बघितला नाही की तुम्ही एका जातीला देताय आणि दुसऱ्या जातीला देत नाहीत. म्हणजे तुम्ही इथं दंगली घडवण्याच्या तयारीत आहेत. इतका क्रूर विचाराचा माणूस मी तरी आतापर्यंत नाही बघितला. आमचे ते शत्रू कधी नव्हते, नसण्याचं कारण सुद्धा नव्हतं. पण ही खुन्नस का मराठ्याला एवढी तुमची? तुम्ही खूप दुखावले गेल्यासारखे वाटतंय. तुम्ही अतिशय त्वेषाने हा सगळा लढा उभा केलेला आहे. गेले जवळजवळ काही महिने तुम्ही तुमच्या घरी सुद्धा जात नाही आहात, तुमच्या लेकरांकडे तुम्ही स्वतः जाऊन बघत नाही आहात. तुम्ही इतका जो त्वेष येतो, इतका जो सगळा तुमच्यामध्ये जो हा आपुलकीचा जो भाग येतो समाजासाठी, प्रश्नांमध्ये बोलायची सवय नाहीये. हा नाही, मला विचारायचं हे आहे तुम्हाला. मन याच्यासाठी दुखावलेत दादा. हा बोला. मन याच्यासाठी दुखावलेत की इतकी हेळसांड आतापर्यंत 70-75 वर्षात माझ्या मराठीची कुणीच नाही केली. एवढा अपमान आणि इतकं हिणवलेलं कधीच घडलेलं नाही. आम्हाला खुन्नस का बरं दिली? काय गरज होती तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची? आमचं 1500 रुपयानं आयुष्य जाणार नाहीये. तुम्ही किती योजना आणल्या आणि काही केलं तरी, म्हणजे एका समुदायाला तुम्ही आयुष्याचं आरक्षण दिलं आणि आम्हाला 1500 देणार. आता दिवाळीला तुम्ही परत ते आनंदाचा शिरा आणणार, ते भुंगे खाल्लेले डाळ, ते पांढरं तेल, ते तसलं. याच्यावर आमचं आयुष्य कडेला नाही जाणार. आमच्या शेतकऱ्याला तुम्ही ते डाळ आणि ते साखर ते देऊन भागणार नाहीये. आम्हाला कायमच्या मालाला आमच्या किंमत पाहिजे, कायमचं पाणी लाईट आम्हाला पाहिजे, तर आमचे स्वप्न पुरे होणार आहेत. आम्ही कायम कर्जमुक्त पाहिजेत, तर आमचे लेकरं मोठे होणार आहेत. मराठ्यांना आरक्षण हे कायमचं पाहिजे. तुम्ही आम्हाला कशाला नादी लावताय? आणि आता आमची इच्छा नाहीये. पक्षाचे नेते आणि पक्ष मोठं करण्याची आमची मराठ्यांची आता मनस्थिती नाहीये.
का बरं आम्हाला इतका वेदना दिला? इतका खोलवर वार फडणवीसांना आम्हाला आमच्यावर करायची गरज नव्हती. वैचारिक मतभेद असू शकते, वैचारिक लढाई असू शकते, पण तुम्ही आमच्या जीव घेण्यात प्रवास सुरू केला. तुम्ही आमच्या मुलाच्या मुलीच्या तिच्या भविष्यावरच वार करून टाकला डायरेक्ट. इतकी वाईट वागणूक आणि वर्तणूक फडणवीसांकडून आम्हाला अपेक्षितच नव्हती. हे काय तुमचे काय संबंध काय तुमचा? एवढे क्रूर विचार, इतके बरबटलेले ठासलेले विचार, द्वेष आकाश मराठ्यांविषयीचा तुमच्या मनात असायलाच नको होता. हे मराठ्यांचे लेकरं टाव फोडायला लागले आरक्षणासाठी. आई बापाचा तिळ जीव जळतो इथं 1% जर लेकरं हुकलं तर जनावरांसारखे रडत येतात आमच्या पोरं घरी 1% हुकलं. त्याच्यात काय भाजपाचा मराठा नाहीये काय? त्याच्यात भाजपाच्या मराठी काय सगळे करोडपतीच आहेत का? त्यांच्या सुद्धा लेकराच्या डोळ्यात पाणी येत आहे. एक मनोज दादा, फडणवीस साहेब एवढा वार करायची आमच्यावरती गरज नव्हती, कारण तो काळजात वार गेलाय. तळ हातासारखे थोडा प्रमाणे लेकर सोन्यासारखे लेकर माझ्या मराठ्यांनी सांभाळले आहेत, आणि ते लेकर उंचीवर जाताना आम्हाला बघायचे होते. आमची उंची वाढवायची फडणवीसांनी सोडून आमच्या लेकराच्या डोक्यावरती पाय दिलाय आणि आमच्या आयुष्यच नष्ट करून टाकले. आमचं आयुष्य आणि भविष्य नष्ट करण्याची फडणवीसांना काय इच्छा झाली आम्हाला दादा माहित नाही. परंतु एक तुम्हाला शेवटचं सांगतो, फडणवीस साहेबाला सुट्टी नाही. कारण मराठा सुद्धा भाजपातला असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेतला असो ना, तो कुणातला असो, आता मात्र मुलाच्या आणि मुलीच्या बाजून राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला दादा, की माफ करणार नाही स्वतःच्या आई बापाला. दादा, एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हा सगळा लढा उभारलेला आहे, ज्या पद्धतीनं तुम्हाला तिथे काहीतरी असल्याशिवाय तो तिथे त्या वावरामध्ये तिकडे आसपास जी काही तिथली दुखणी आहेत ती असल्याशिवाय तुम्हाला एवढा सपोर्ट मिळणार नाही, एवढा पाठिंबा तुम्हाला मिळणारच नाही. तुम्ही जे बोलताय ते त्या लोकांच्या मनातलं बोलताय, पण त्याबरोबरीनं तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये एकूण ज्या वेळेला राजकीय लढाई असेल, ती राजकीय लढाई ही एक लढाई आहे आणि सामाजिक लढाई आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला हे सगळे प्रश्न जे आहेत ते उद्या जर का तुमच्या समर्थकांना, तुमच्या पाठिंब्याने किंवा तुम्ही स्वतः जर का काही राजकारणातलं पाऊल घेतलं तर जर का तुमच्याकडे सत्ता आली तर तुम्ही हे सगळे प्रश्न संपवू शकणार आहात? हे बघा, आता लढायचं का पाडायचं ते उद्या ठरणार आहे. आजच त्या प्रश्नाचं उत्तर देऊन योग्य नाहीये. कारण मला बी यांनी खूप या देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण शिकले. आता मला काही येत नव्हतं याच्यातलं, मग बरं झालं मी जोडीदार झालो त्यांना, आता वसतात. कारण पण एक सांगतो, मी सामाजिक राहो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देतो, मी सामाजिक राहो किंवा राजकारणाकडे समाज जावो, ते काय व्हायचं होईल. पण माझ्याकडे आत्ताही असा जरी कोणता जाती धर्माचा माणूस आला अर्ज घेऊन तर ते मी मोकळा माघारी जाऊ देत नाही आत्ताही. आणि माझं तरी मत ही गरिबाची लाट आली. या गरिबाच्या लाटीत जातीच्या पलीकडे जाऊन मतभेद असले तरी सोडून देऊन तुम्ही सगळे एकत्र आहे अशी लाट यायला 75 वर्षी वाट बघायला लागली. तुमच्या स्वप्नात तुम्ही जे बघत होतात की जो अन्यायाच्या विरोधातला सूर्य उगायला पाहिजे होता आणि लोकांना एक नवीन पहाट निर्माण व्हायला पाहिजे होती की जी सगळ्यांवरचा अन्याय बंद करून एक न्यायाच्या बाजूनं त्यांना सुखी ठेवण्याच्या, समृद्धी ठेवण्याच्या बाजूनं वाट जाणार आहे, ती वाट आता आलेली. सगळ्यांनी एकजूट राहा, मला राजकारणात जायचं नाही, तुम्हाला देणारा बनवायचं. तुमचं स्वप्न साकार होणार आहे, एकही प्रश्न राहणार नाही. इतक्या ताकदीनं पोरं काम करतील हे गरिबाचे. मात्र जर लढायचं ठरलं तर सगळ्यांनी मतभेद सोडा, एक शिक्का चाला सगळे, यांची एकदा जिरवा, एकदा यांना उसं तोडायला जाऊ द्या. हे आपल्याला संपवायला लागलेत, यांना संपवा ना. आणि मी राजकारणी होणार नाहीये, ये 40 दिवस एवढाच. मी पुन्हा सामाजिक आहे. मी आणि माझा समाज आणि या राज्यातला 18 पगड जातीच्या लोक आम्ही ताकदीनं लढणार. पण एक पुन्हा सांगतो, फडणवीसांनी चूक करायला नको होती, आम्ही त्यांना संधी दिली. आम्हाला त्यांना वैरी किंवा विरोधक मानायचं नव्हतं, त्यांनी आम्हाला खुन्नस द्यायला नको होती. ज्या जाती आरक्षणात जाणार नाहीत त्या घातल्या आणि आमचं वाटोळं केलं. ही वेदना मात्र आमच्या खोलवर रुजलेली, मग पक्ष कोणताही असो. कारण आजच एक भाजपामधला जिल्हा परिषदेचा सदस्य आला होता, आता सांगायला नव्हतं पाहिजे मी, पण आता सांगणंही गरजेचं आहे. ओघाओघात तुम्ही तो प्रश्न विचारला म्हणून त्यांनी सांगितलं, गावातले लोक म्हणतात मला आता की तू आपल्या नेत्याला सांगितलं का, आम्ही इतके वर्ष झालं, तुम्हाला 25 वर्ष झालं मतदान करतो, तू भरशील पैसे,
तो आमदार भरील, तो माजी आमदार भरील, तो नगरसेवक भरील, तो मुख्यमंत्री भरील. आता आम्ही फडणवीस साहेबाकडे मुदी साहेबाकडे बघून मतदान केलं. आता बरं का, हे मला नव्हतं सांगायचं, पण मायाने रात पोटात हे कार्यक्रम सगळा उलटा. त्यांच्याकडे बघून मतदान केलं आम्ही. आणि आता जाता जाता ओबीसीला आरक्षण दिलं 15-16 जातीला. माझ्याजवळ आहेत पैसे भरायला. सोयाबीन विकवतो 3,500 आहे म्हणी सोयाबीनला भाव. पुरीला मी फीस भरली म्हणे शाळेत. आता तिचे हॉस्टेलचे मेसचे राहिले होते, तर ते म्हणले मेसच्या बाहेर जाय पैसे भर. आता सोयाबीन विकाव तर तिला भाव नाही. आरक्षण दिलं असतं तर आमचे कमी जास्त कुठे झाले असते. ऍडमिशनचे अर्धे पैसे राहिलेत, ऍडमिशनचे अर्धे पैसे राहिलेत. ती सोयाबीन विकून दिले असते आणि हॉस्टेलचे पण दिले असते. दड आता ती फीस भरताय ना, आणि मी पुरवतो का रे, त्याला म्हणता येते मी पुरवतो का रे पैसे भरायला. तू भरशील, तू घेतो 5 लाखाचं काम, 10 लाखाचं काम, 20 लाखाचं काम, तो आहे नेत्यागून. आम्ही पुरतोत का गरीब फीस भरायला. तो हे पोरं पोरी शिकित ना तुम्ही. आम्हाला आहे का आता इका लागून वावर. आरक्षण दिलं असतं तेवढीच आम्हाला सवलत मिळाली असती. मै पोरगी MBBS ला लागली असती, इंजिनियर झाली असती, PSI झाली असती, किंवा माझं पोरग झालं असतं, कुणी डॉक्टर झालं असतं, कुणी तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस झालं असतं. आम्ही काय स्वप्न नाही बघायचं का रे. अशी भाषा बोलायला लागले तिथं येऊन. मला हे सांगायचं नव्हतं, कारण आता काय निवडणुकीच्या पिरियड मध्ये सांगायचं नसतं, म्हणजे समोरचा सावध करायचा नसतो. ही खतखत निर्माण झाली आता भाजप मधल्या मराठ्यात सुद्धा. तुम्ही भरताल म्हणे पैसे, तुम्ही घेता काम त्यांच्याकडून, विकास केला म्हणतात आणि त्याच्यात पैसे खाता. मी कशाने भरू, मी का फाशी घेऊ का आता. 25 वर्ष झालं तुला मतदान करतो आम्ही, म्हणजे भाजपाला. ही उपकार फेरला का तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आम्हाला आधी असं वाटत होतं की ते जरांगे पाटील चुकतोय की काय, पण आता असं वाटायला लागले की जरांगे पाटीलच बरोबर आहे, तो आपल्या लेकरासाठी भांडतोय. पण ह्या देवेंद्र फडणवीसने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, ओबीसीला आरक्षण दिलं. ही दादा, मिलिंद दादा, ही खतखते ग्रामीण भागातली ही सत्य सांगतोय मी तुम्हाला. त्यामुळे इथं मराठा ओबीसी वाद नाहीये, इथं स्वतःच्या लेकराच्या अस्तित्वाची लढाई आहे, शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई. नक्की मनोज दादा, तुम्ही अतिशय मनमोकळे दिलखुलास बोललेले आहात आमच्याशी, आणि असेच बोलत राहा इथून पुढे. एकच तुम्हाला शेवटचा पुन्हा प्रश्न विचारायचा तो तेवढाच आहे की या सगळ्या विषयामध्ये तुम्ही म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही इथून पुढे त्यांच्या विचारांनीच हे सगळं चालवत आहे. महाराष्ट्र हा जातीपातीमध्ये, द्वेषामध्ये इथून पुढे विभागला जाणार नाही. महाराष्ट्र जातीपातीमध्ये द्वेष करणार नाही, प्रत्येक जात एकमेकांशी लढणार नाही. अशा प्रकारचा काही अजेंडा, अशा प्रकारचं काही तुमचं स्वतःचं मनातलं काही आहे का? कारण ते बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेला इकडनं माध्यमांमधनं इकडनं तिकडनं ही सगळी वाफ निघते, त्यावेळेला असं वाटतं की काहीतरी महाराष्ट्रात बिघडते की काय, काहीतरी गडबडी होतील की काय महाराष्ट्रामध्ये. ह्या गोष्टी होणार नाहीत याकडे तुम्ही काळजी घेतली का गेल्या काही काळात? नाही मंदार दादा, मगाशी मिलिंद दादाच म्हणलं सॉरी त्याबद्दल. मंदार दादा, मला हे माहीत, मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की मी कधीच जातीवाद केला नाही आणि पुढेही होऊ देणार नाही. पण एक सांगतो, 13-14 महिने झाले आपण मंदार दादा बघताय हा विषय की मराठा हा 50% जास्त प्रत्येक गावात. मी जर वाईट विचाराचा असतो तर रोज गावात मारामाऱ्या झाल्या असत्या, रोज राज्याची शांतता भंग झाली असती. मला सरकारपेक्षा आणि हे जे डावं टाकून आंदोलन आमच्या पुढे उभा करतायत हे फडणवीस आणि भुजबळ, हे आम्ही पचलेत, पण तोंडातून ब्रश शब्द नाही काढला का. तर या राज्यातला गोरगरीब मराठा, गोरगरीब ओबीसी यांना आम्हाला गुन्ह्या गोविंदाने नांदायचं आहे. हे करून जातील, केसेस आम्हाला गरीबाला भोगावं लागते, आणि कुणी 7-12 सुद्धा जामीनला घेऊन येत नाही. नंतर रक्त आमचं सांडल, डोके आमचे फुटतील, सत्ता हे भोगतील. म्हणून प्रत्येक वेळेस मी आवाहन करतो की मराठ्याने शांत राहा, संयम ठेवा. यांना जरी करायचं असलं तरी आपण करायचं नाहीये. मी इतक्या वाईट विचाराचा नाहीये, आणि हे राज्याला सुद्धा कळतंय. प्रत्येक गावात मराठा अर्धा आहे, रोज मारामाऱ्या होतील. आम्ही जर वाईट विचाराचे असतो तर आम्हाला आमचे गोरगरीब सांभाळायचे. आजकाल ग्रामीण भागात मी ATN न्यूज लोकमतला जाहीरपणानं सांगतो की आमचं मराठ्यांचं ओबीसी शिवाय धकत नाही, आणि ओबीसींचं सुद्धा मराठ्यांशिवाय धकत नाही. आमचे दुःख एकमेकाचे, सुख दुःख आम्हाला जाणून घ्यावं लागते. कोणी नाही मदतीला येत. आम्हाला जर उद्या सकाळी 500 रुपये लागले ना दवाखान्यात जायला, तर आम्हाला इथं मराठ्याला मागावं लागते, नाही तर मराठ्याला ओबीसीला मागावं लागते. तिकडे का देवेंद्र फडणवीसला मागायला जावं का 500 रुपये लागले, आणि ते भेटन का तिथं? पोलिसाचा याडा असतो, त्याला आमचे 8 दिवस लागते, त्याला 500-700 रुपये घेऊस तर आमचं पेशंट जायचं मरून इकडं.
इथं सुखादुःखात आम्हाला लागतं एकमेकाला. आज बैल नसला आऊत नसला तर एकामेकाला बैल द्यावं लागते. त्याजवळ आहेत का बैल? इथं आमचे सुखदुःख आम्हाला माहिती आहेत दादा. आम्हाला एकमेकाच्या मदतीला धावून जायला लागतं. या राज्यात जातीवाद होणार नाही. तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे. आणि लोकमतला माझा शब्द आहे, जातीवाद होऊ देणार नाहीत, मारामाऱ्या सुद्धा होऊ देणार नाही. राज्य शांत राहणार. पण फडणवीसांनी आम्हाला टार्गेट करायला नको होतं. माझ्या गरीब सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना, मराठ्यांना वाटोळं करायला नको होतं. कारण माझा मायबाप, घराघरातली माय, घराघरातला बाप आज वाट बघतोय की आरक्षण मिळेल आणि माझं लेकरू अधिकारी झालेलं बघल. आणि तो आनंद मला व्यक्त करायचा होता. परंतु त्या आईनं आणि बापानं कष्ट करून शिकवलेले लेकरं फडणवीसांच्या द्वेषामुळं, फडणवीसांच्या वागणुकीमुळं माझ्या सगळ्या पक्षातल्या, भाजपातल्या मराठ्याचं सुद्धा आणि गरजवंत मराठ्याचं सुद्धा पुरतं वाटोळं करायचं काम फक्त फडणवीसांनी केलंय. फडणवीसांनी आम्हाला खुन्नस द्यायला नको होती. आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो. त्यांना एवढा शब्द वापरला होता मंदारदादा आम्ही, की तुमची सत्ता तुम्हाला लखलाप, तुम्ही मजा करा, तुम्हाला संधी देतोय, आमचं आरक्षण आम्हाला द्या. आम्हाला काय देणं घेणं नाही मला आणि माझ्या समाजाला राजकारणाचं. मला त्या वाटेवर नेऊ नका. मी जर त्या वाटेवर आलो तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही. आणि मी सोपडा सापच करणार यांचा सोडणार नाही. मला माझा समाज प्रिय आहे. मी समाजापेक्षा कोणाला गिनीत नाही. उद्या माझं मर्डर बी टाकलं यांनी माझे खून केले, गोळ्या घातल्या, तलवारी चालवल्या, तरी मनोज जरांगे तुम्हाला आयुष्यात मॅनेज होऊ शकत नाही. तुम्ही माझ्या आजूबाजूचे जरी फोडायचा प्रयत्न केला, मी लोकमतला प्रामाणिक बोलतोय. मी माझ्या समाजाला मायबाप मानतोय. तुम्ही जरी माझ्या कान भरायसाठी जरी आसपासच्याला काही सांगायचा प्रयत्न केला तरी तुमचे पैसे सुद्धा चालणार नाहीयेत. तुम्ही जर माझ्या आसपासच्याला दिले असले तर घेऊन जा माघारी. काही उपयोग होणार नाही त्याचा. माझ्यावर हजारो करोड रुपये जरी तुम्ही टाकले तरी मला गरज नाही. तुम्ही मला मंत्रीपद दिले तरी मला गरज नाही. मी माझी निष्ठा, माझा प्रामाणिकपणा माझ्या समाजाच्या पायावर ठेवलेला आहे. मी माझ्या आसपास राहणाऱ्या लोकांना जर तुम्ही फोडायचा, अभिषेक द्यायचा प्रयत्न केला, तो फेल होणार आहे. तुमचे पैसे वायाला जातील म्हणून माघारी घेऊन जा. तुम्हाला वाटण त्याचा प्रभाव तो माझ्यावर टाकील काही दिल्यामुळं, माझे कान भरील आणि मी थोडं मागं सरकल कोणत्याही बाबतीत, आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा, तर मी हटणार नाहीये. ते सगळं बंद करा. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रक्त पिऊन माझा संसार मोठा करणार नाहीये. माझं ऊन, माझं घर, माझं कुटुंब उन्हात बांधलं तरी चालत, माझं उभा घर होरपळलं तरी मला चालत, पण समाजाचं घर मला होरपळू द्यायचं नाहीये. मी स्वप्न बघतोय, माझं वाटलं झालं तरी चालत, पण माझा समाज मला उंचीवर न्यायचा. नक्की मी मात्र हटत नाही. फडणवीस साहेब, शेवटचं सांगतो, तुम्ही आमचे मन दुखवायला नको होते. तुम्ही इतक्या वेदना आम्हाला द्यायला नको होत्या. आम्ही तुम्हाला कधीच विरोधक आणि शत्रू फडणवीस साहेब मानलं नव्हतं. वार मात्र तुम्ही माझ्या समाजाच्या लेकराच्या भविष्यावर केला. मनोज जरांगे पाटील, तुम्ही अतिशय मनमोकळे, दिलखुलास बोललेला आहेत. तुमच्या मनातलं जे काय आहे ते सांगितलेलं आहे, राजकीय व्यवस्थेला सांगितलेलं आहे. तुम्हाला तुमचे आभार न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि तुमची उद्याची भूमिका काय आहे याचं राज्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि पूर्ण राज्य तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे की उद्या नेमकी मनोज जरांगे पाटील काय भूमिका जाहीर करतायत अंतरवाली सराटी इथे. आणि एक प्रकारचं सत्ता केंद्र मनोज जरांगे यांनी तिथे निर्माण केलेलं आहे. आत्तापर्यंत अशी परिस्थिती कधीच बघितलेली नव्हती. इतकी मोठी, अतिशय उत्कंठावर्धक अशी परिस्थिती ही तिथे आपल्याला दिसते. महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये एक मुलूक मैदानी धडाडीची तोफ अशा अर्थाने मनोज जरांगे आपल्यासमोर आता बोलत होते. धन्यवाद, नमस्कार.